36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. बोदवड येथील दिवाणी आणि फौजदार न्यायालय राष्ट्रीय ई-कोर्ट प्रणालीशी जोडले गेले असून या अत्याधुनिक प्रणालीचे उद्घाटन आज जिल्हा न्यायाधीश AM शेख यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोदवड न्यायालयाचे न्यायाधीश AP खोलम, बोदवड वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन पाटील, सचिव ॲडव्होकेट धनराज प्रजापती तसेच जळगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सागर चित्रे, ॲडव्होकेट K सिंगळे, ॲडव्होकेट किशोर महाजन, ॲडव्होकेट VP शर्मा, ॲडव्होकेट विजय मंगळकर, ॲडव्होकेट N लढे, ॲडव्होकेट CK पाटील, ॲडव्होकेट धीरेंद्र पाल, ॲडव्होकेट मोहित अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. ई-कोर्ट प्रणालीमुळे बोदवड न्यायालय आता पूर्णतः डिजिटल आणि हायटेक बनले आहे. पक्षकारांना आपल्या प्रकरणांच्या तारखा, कार्यवाही आणि आदेशाची माहिती मोबाईलवरून थेट पाहता येणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सुलभता वाढवण्यासाठी हा उपक्रम ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी बोदवड वकील संघानं सातत्यानं पाठपुरावा केला होता. जिल्हा न्यायाधीश AM शेख यांनी सर्वोच्च न्यायालय आणि संगणकीय प्रणाली विभागाशी समन्वय साधून ही प्रणाली बोदवड तालुका न्यायालयामध्ये लागू केली आहे. वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी जिल्हा न्यायाधीशांच्या आभार मानत म्हटलं आहे की आज बोदवड न्यायालय जिल्ह्यातील आता असं न्यायालय ठरलं आहे जिथे ई-फायलिंगची सुविधा सुरू झाली आहे. यामुळे वकील, पक्षकार आणि सर्वसामान्य जनतेस मोठा दिलासा मिळेल. सचिव ॲडव्होकेट धनराज प्रजापती यांनी सांगितलं आहे की ई-कोर्ट प्रणालीमुळे आता न्यायालयीन कामकाज जनतेसाठी अधिक खुलं आणि सुलभ होणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा न्यायालयातील तसेच बोदवड न्यायालयातील न्यायालयीन आणि प्रशासकीय कर्मचारी वर्गानं न्यायालयीन अधीक्षक वैभव तरटे, लीगल ॲडचे अविनाश राठोड यांच्यासह तालुक्यातील आणि जिल्ह्यातील वकील वर्ग आणि पक्षकार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला आणि कार्यक्रम यशस्वी केला. डोळे म्हणून यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि त्यानंतर आपण सर्व लोकांची मी धन्यवाद व्यक्त करतो. साहेबांचाही बराचसा वेळ घेतला आणि साहेब खरं म्हटलं म्हणजे पहिलं उदाहरण आहे. 1.25 वाजेचा वेळ साहेब बिफोर येऊन घ्यावे आणि इतक्या ताबडतोब जर काम होत असेल तर याचं तर अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या बोदवडवासियांच्या दृष्टीने सर हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. वकील साहेबांनी सांगितलं, प्रजापती वकील साहेबांनी की जळगावच्या वकील साहेबांना आम्हाला फोन करावा लागत होता, माझे अरे भाऊ तारीख काय आहे, त्याची काय स्टेप आहे, परंतु आजपासून तो विलंब संपलेला आहे. तो एक जो वनवास होता 6 वर्षानंतरचा तोही आता संपला आहे. पक्षकारांकरताही सुविधा झाली आहे. पक्षकारांनाही सगळं ई-कोर्टवर नेटवर सगळं माहिती पडते आहे आणि ही बातमी ज्या टायमाला आम्हाला साहेबांनी सांगितली आम्हाला अतिशय आनंद झाला. पाठपुरावा केला सर आपण, तोही एक चांगला महत्त्वाचा झाला. आता फक्त आमच्याकडे काही एक समस्या नाही, फक्त जे काही वाहनतळ वगैरेचे काय असेल विषय तेवढाच ते फक्त मार्गी लावून त्याचं तेवढेच विनंती करतो. आणि आपण आले या अनुषंगाने आले ताबडतोब आम्हाला